कल्याणमध्ये काँग्रेस बैठकीमध्ये मोठा राडा झालाय। नगरसेविका कंचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्षला मारल्याची बातमी समोर येते। कल्याणमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झालाय। पक्षाच्या नगरसेविका कंचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांना भर बैठकीमध्ये मारहाण केल्याची घटना समोर येते आणि या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत। माहितीनुसार कल्याण पूर्वेत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकी दरम्यान नाश्ता व्यवस्थेवरून चर्चा सुरू असताना एका कार्यकर्त्याने कंचन कुलकर्णी यांना जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी त्यांच्याबद्दल शिवीगाळ केल्याची माहिती दिली आणि त्यानंतर संतापलेल्या कुलकर्णी यांनी थेट पातकर यांना कानशिलात लगावले। त्यानंतर या घटनेनंतर बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला। काही काळ तणावाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं। उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा या प्रकारामुळे आश्चर्य आणि नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पक्षातील अंतर्गत वाद इतका टोकाला गेल्यामुळे संघटनात्मक शिस्तीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान या प्रकरणावर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया अजूनही अद्याप आलेली नाही। मात्र या घटनेमुळे कल्याणमधील राजकीय वातावरण तापलं असून पुढच्या कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष आहे।